नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. रतन टाटा यांची प्रकृती बिघडली, त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट केलं किंवा आयसीयू मध्ये भरती झाले, असं अनेक बातम्या माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत आहेत. पण आता खुद्द टाटा ग्रुपचे सर्वेस्वा रतन टाटा यांनी त्यांच्या एक्स वरती पोस्ट केलेली आहे की रेग्युलर चेकअपसाठी ते हॉस्पिटलमध्ये गेले होते. कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नका. माझी तब्येत ठणठणीत आहे. रतन टाटाचं समाजासाठी तसं एक मोठं योगदान आहे आणि भारतामध्ये समाज सेवेमधला एक उद्योगपती, समाजसेवेमधला अग्रणी व्यक्ती म्हणजे रतन टाटाची ओळख आहे. त्यामुळे कदाचित लोकांना काळजी वाटत असावी आणि काळजीपोटी माध्यमामध्ये अनेक बातम्या उलटसुलट पसरलेल्या होत्या. या सर्व बातम्याचं रतन टाटांनी एक्स वरती पोस्ट टाकून खंडन केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत पाहता रतन टाटा यांची तब्येत पूर्णपणे तंदुरुस्त आहे.